आपण कॉलेजतून जात होतो आज घरी ना, साला जोरानं पाऊस आला तर आपण इथंच थांबून गेलो. तर काय म्हणता मित्रांनो, कशा साला सकाळी सकाळी आपण उठून जातो ना, आपण चालला जातो कॉलेजसाठी. साला इथं खत्रीने मी उभा राहतो, साला तेरे नाम मॅच होता, आपण तेरे नामची वाट पाहत उभा राहतो. मग आपला तेरे नाम भाऊ येऊनच जाते. साला तेरे नाम असा येत होता, म्हटलं याचे एक व्हिडिओ शूट करूनच टाकतो. निघून जातो मग डायरेक्ट कॉलेजसाठी. साला तेरे नामला घेऊन टाकतो. पहिले कॉलेज नाही जात, पहिले आकाशला घ्यायला जायचं होतं ना आपल्याला. पहिले आकाशच्या घरासाठी जातो आपण. आकाशच्या घराकडे पोहोचून तर जातो, पण साला आकाश काही दिसतच नाही होता ना. तेरे नाम त्याला फोन बी लावते ना, आकाशच्या अतापता बी नाही दिसत होता आम्हाला. आकाश भाऊ दिसूनच जाते आपल्याला. साला आकाश दिसते तर साला इथे जुते घालत राहते ना, मुंडीच लपत राहते आपली. साला तेव्हा तर त्याने मुंडी लपवली, पण आता तर नाही लपू शकत ना. आता तर आपण त्याला ब्लॉकच्या अंदर घेऊनच टाकलं. मग साला कॉलेजमध्ये पोहोचून जातो. कॉलेजच्या बाहेर आय कार्ड नाही घालत ना. कॉलेजमध्ये पोहोचलो का पहिले आय कार्ड घालून टाकतो, सिवा पडते नाही तर कॉलेजमध्ये. क्लासरूम मध्ये येऊन जातो. इकडे मॅम शिकवत राहते. मॅमला तर ब्लॉकच्या अंदर घेतलं नाही. साला मॅमले घेऊन म्हटलं कॅमेरा दिसला तर आणखी सिवा खाणं पडेल आपल्याला. ब्रेक होऊन जाते. ब्रेक झाल्यावर आम्ही येऊन जातो इथे चेंगड्या करायला. थोडी चेंगड्या करणं पडते ना. तुम्ही आमची कॉलेज तर पाहू शकता, पूर्ण ट्रेन गाडी सारखी आपली कॉलेज दिसते. ब्रेक खतम होऊन जाते, निघून जातो क्लासरूमच्या अंदर ना. साले हे लोक इथं मोबाईल पाहत बसून जाते. शॉर्टकट मध्ये येऊन जातो आपण लॅबमध्ये. लॅबमध्ये येतो ना, साला इथं यांची भोपायला चालू राहते. मग होऊन जाते आपल्याला सुट्टी. सुट्टी झाली का आपण घरासाठी निघतो. तर साला एवढ्या जोराने पाऊस येतो ना, पहिलेच आपण गाडीवर होतो चौबलसी. आपला मित्र आपल्याला सोडून देते घरापाशी, पण साला पाऊस एवढा जोराने येतो तर तुम्ही पाऊस शकता ना, आपला घर होता समोर. घरी पोहोचून जातो ना, आपला भाऊ येऊन जाते. भाऊ दिसून जाते. साला भाऊ कसा आला याचे विषय आपल्याला काही समजतच नाही होतं. घरी मी 2 मिनिटं बी नाही थांबत दादा आल्यावर. साला मी येऊन जातो डायरेक्ट पवन भाऊच्या घरी. पवन भाऊला घेऊन टाकतो. म्हटलं ब्लॉग मध्ये नाही का खूप दिवस झाले होते आपण भाऊले ब्लॉगच्या अंदर घेतलं नाही. मग मित्रांनो आता भेटतो तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये. जय श्री महाकाल.